ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13वा ओव्या 626 ते 650 श्लोक 0. हे रवी बोधा आलेनी ज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची मने तरी ज्ञान लाभूही न मने जाहला सांता आंधळेनी हाती दिवा घेऊन काय करावा तैसात ज्ञान निश्चयो आघवा वायाची जाय जरी ज्ञानाचे नि प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे ते स्फूर्तीची असे अंध होऊनी मनोदे ज्ञान जे तुले धावे ते तुले वस्तूची आगवी ते देखे आयशी होवावे बुद्धी चोख या लागे ज्ञान निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसे ने उन्मेखे आथी लाजू जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी तो ज्ञान ही शब्दी करणे लगे पै ज्ञानाची प्रवेशवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणिया शिवे परतत्वाते तोचे ज्ञान हे बोलता विस्मुख कोण पंडुसुता काय सवितया ते सविता म्हणावे असे तव श्रोते म्हणती आसो न सांगे जयाचा अतिसो ग्रंथोक्ती तेथ पडसो घालितो शिका तुझा हाची आम्हा थोरू वक्त्रवाच्या पाहुणेरू जे ज्ञान विशो फारू निरूपिला रसो होवा अति मातृ हा घेतासी कविमंत्रू परी अवंतुनी शत्रू करतो शिकागा ठाई बैसती येल वेळे जे रस सोय घेऊनी पळे तियेचा येरू ओढव मिळे कोण अर्था आगवाची विषयी बाधी आगवाची विषयी बाधी परिसांजवणी टेकोनेरी ते खुरतोडी नुसदी पोशिका कवण तैसे ज्ञानी मती न फाके येर जलपती नेणो केतुके परिते असो निके केले तुआ दया ज्ञानलेशोद्देशे किरती योगादीप सायासे ते धणीचे आथी तुझिया ऐसे निरूपण अमृताची सातवा कोडी लागो का अनुघडी सुखाच्या दिवस कोडी गणित तू का पूर्णचंद्र प्रदेशी राती युग एकच असोनी पाहती
तरी काय पाहत आहती चकोरते. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे. आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. आणि सभाग्य पाहुणा ये सुभगाची वाढती होये. तै सरो नेणे रस सोये ऐसे आथी. तैसा जाहला प्रसंगू जे ज्ञानी आम्हासी लागो. आणि तुझही अनुरागू आथी तेथ. म्हणून यया वाखाणा पासीसे आली चौगुणा. ना म्हणो नयेसी देखणा होसी ज्ञानी. तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझ घरी. पदे साच करे निरूपणी. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्तीदासे. माझे ही जी ऐसे मनोगत. यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी. तरी वाया वागू मी वाढुनेरी. एव इये अवधारा ज्ञानलक्षणे 18. श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली. रामकृष्ण हरी.